नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतेहो, आज आपण साजरा करत आहोत राष्ट्रीय विज्ञान दिन. 28 फेब्रुवारी हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ CV रमण यांच्या रमण परिणाम या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांच्या या शोधासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आलं. श्रोतेहो, विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या युगात तरुण पिढीचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि नवोन्मेषाची तयारी अत्यंत महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर, जे विज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून आपण विज्ञानाच्या नव्या वाटा समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या या विशेष मुलाखतीला. सर्वप्रथम मी सरांचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो आणि त्याची प्रमुख उद्दिष्ट काय आहेत? सर्वप्रथम आकाशवाणी धाराशिवचे जे श्रोते आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी नमस्कार करतो. आजचा जो विषय आहे राष्ट्रीय विज्ञान दिन, सर्वप्रथम हा राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो याविषयी मी आपल्याला माहिती देतो. खरं म्हणजे या संदर्भानं बऱ्याच जणांना असं वाटतं किंवा त्यांची अशी धारणा असते की हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे हा CV रमण यांचा जन्मदिवस असावा. ही बऱ्याच जणांची धारणा आहे, ती चुकीची आहे. ही कारण बऱ्याचदा काय होत, शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्या वाढदिवसांनुसार सण किंवा जे विशेष दिवस हे साजरे केले जातात. अगदी गणित दिवस असेल. यस, पण आता राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर इथं CV रमण सरांचा हा जन्मदिवस नाही आहे. हा दिवस म्हणजे जो त्यांनी रमण इफेक्ट हा याचा शोध लावलेला आहे, याला मूर्त स्वरूप या दिवशी मिळालेलं होतं. आणि नेचर या संशोधन पत्रिकेमध्ये त्यांचं संशोधन देखील या संदर्भानं प्रसिद्ध झालेलं होतं की ज्यामध्ये त्यांना पुन्हा विज्ञानातलं भारताचं पहिलं नोबेल प्राईज हे देखील मिळालेलं आहे. त्या संशोधनाचा दिवस म्हणून हा राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो. खरं म्हणजे याच्यामध्ये हा दिवस जो आहे तो 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस आहे. त्या दिवशी या प्रयोगाला मूर्त स्वरूप मिळालेलं होतं आणि त्यानुसार त्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. आणि साधारणतः डॉक्टर वसंत गोवारीकर सर हे जे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत, हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. 1987ला त्यांनी हा निर्णय घेतला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा आणि त्यानुसार मग दरवर्षी आपल्या भारतामध्ये हा राष्ट्रीय विज्ञान दिन हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि याचा सगळ्यात प्रमुख उद्देश जो आहे, निश्चित पहिला उद्देश आहे की जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजामध्ये रुजला पाहिजे. त्याचबरोबर विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार देखील याच्या माध्यमातून समाजामध्ये झाला पाहिजे. त्याचबरोबर लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे विज्ञान वापरलं जातं त्याचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व हे सर्व लोकांना समजावं, त्या दृष्टिकोनातून देखील या दिवसाचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर मानवी कल्याणासाठी विज्ञानाच्या माध्यमातून सुरू असलेले जे प्रयत्न आहेत याची देखील माहिती समाजापर्यंत पोहोचावी. त्याचबरोबर शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रेरणा निर्माण व्हावी, विज्ञानाविषयी त्यांना आवड निर्माण व्हावी, त्यासाठी म्हणून देखील विविध कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. त्याचबरोबर आपल्या समाजात आपल्याला माहिती आहे की विविध गैरसमज आहे, अंधश्रद्धा आहे, तर याचं देखील या विज्ञानाच्या माध्यमातून निर्मूलन व्हावं यासाठी म्हणून देखील या राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो. त्याचबरोबर विज्ञानात आत्ता जे सुरू आहेत नाविन्यपूर्ण जे संशोधन आहे किंवा विज्ञानामध्ये जे नवीन नवीन प्रवाह येत आहेत याची देखील ओळख समाजाला असतील किंवा शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना व्हावी, या प्रमुख उद्दिष्टांमधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, हा दिवस साजरा केला जातो. अगदी खरं आहे सर. आपण सांगितलं की या विषयामध्ये लोकांची रुची नसते, तर ती विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची रुची वाढावी किंवा आवड मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावी यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? हा विषय विज्ञान समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा समाजाचा दृष्टिकोन जो आहे तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये कुतूहल असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असली पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचं ऑब्झर्वेशन स्किल हे देखील खूप चांगलं असलं पाहिजे. किंवा ज्यावेळेस आपली एखादी कृती त्या ठिकाणी होते,
होत असताना ती कशामुळे होत असेल या संदर्भानं प्रश्न पडले पाहिजेत, त्याचं कुतूहल निर्माण झालं पाहिजे अगदी खरं आहे. आणि त्याच्या मागचं कारण शोधून घेण्याची जिज्ञासा हे विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. तर आपला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल. तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. कारण विज्ञान हे कधीही सत्य सांगतं आणि सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याला विज्ञान समजण्याशिवाय पर्याय नाही. आणि ते समजून घेण्यासाठी म्हणून हे तुमच्याकडे कुतूहल आणि जिज्ञासा ही असली पाहिजे. ती असेल तर मग या संकल्पना आपण सहजगतीनं त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. सर, सी.व्ही. रमण यांनी जो शोध लावला त्याला रमण इफेक्ट असं म्हटलं जातं. पण हा नेमका काय आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो? निश्चित बरेच जण याविषयी उत्सुक असतात की नेमकं रमण इफेक्ट हा काय आहे आणि त्याला एवढं महत्त्व काय, त्याच्या माध्यमातून नेमकं काय झालंय. तर मला आपल्याला सांगायला आवडेल की जो सूर्यप्रकाश असतो किंवा प्रकाश असतो, एखाद्या पारदर्शक वस्तूच्या माध्यमातून तो जर पास केला, त्याच्या माध्यमातून तो प्रवाहित केला, तर त्यानंतर त्या वस्तूमधून तो ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल होतो, त्या प्रकाशामध्ये बदल होतो, त्याच्या रंगामध्ये बदल होतो. हा जो बदल होतो या बदलालाच रमण इफेक्ट असं म्हणलं जातं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण सप्तरंग पाहतो, त्याच पद्धतीनं ज्यावेळेस प्रकाश एखाद्या अशा वस्तूमधून प्रवाहित होतो गेल्यानंतर असे 7 रंग हे त्या ठिकाणी दिसतात. ॲक्च्युली ह्या प्रकाशाच्या वेव्हलेंथ असतात वेगवेगळ्या. मग त्या वेव्हलेंथनुसार त्याचे कलर देखील वेगवेगळे असतात. साधारणतः जर कमी वेव्हलेंथ असेल तर त्याचा व्हायलेट म्हणजे जवळपास जांभळट असा कलर असतो. त्याच्यापेक्षा पुढं जशी जशी वेव्हलेंथ वाढत जाईल तशी ब्ल्यू आणि सर्वात जास्त वेव्हलेंथ ज्या आहेत त्या तांबड्या वगैरे कलरच्या असतात. म्हणजे हा फरक जो आहे त्यावेळेस त्या ठिकाणी पडत असतो. हा जो फरक पडतो, प्रकाश ज्यावेळेस अशा गोष्टींमधून जातो, पारदर्शक वस्तूंमधून जातो, त्यावेळेस जो बदल होतो त्या बदलालाच आपण रमण इफेक्ट हे असं म्हणतो. आता हा जो रमण इफेक्ट आहे त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत, ज्याला की विज्ञानात ॲप्लिकेशन्स असं म्हणलं जातं. प्रामुख्यानं याचे जर उपयोग बघितले तर याच्या माध्यमातून आपण रासायनिक जे पदार्थ आहेत त्यांची ओळख करून घेऊ शकतो, त्याची रचना देखील आपण समजू शकतो. त्यानंतर जे औषधं आहेत आपली, औषधांची शुद्धता, प्युरिटी ही देखील आपण याच्या माध्यमातून तपासून घेऊ शकतो. त्याचबरोबर जे अन्नपदार्थ आहेत त्या अन्नपदार्थांची गुणवत्ता हे देखील याच्या माध्यमातून आपल्याला समजू शकते. त्याचबरोबर काही खनिजांची जी ओळख आहे ती खनिजांची ओळख सुद्धा याच्या माध्यमातून होऊ शकते. त्याचबरोबर हवा आणि पाणी जे आहेत जर प्रदूषित असेल तर ते प्रदूषित घटक त्यामध्ये कुठले आहे याची सुद्धा ओळख ह्या रमण इफेक्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्याला समजू शकते. सर, आपण सांगितलं की रमण इफेक्ट म्हणजे प्रकाश एका ह्याच्यातून पार होताना जो तो काही गुणधर्म बदलतो त्याला रमण इफेक्ट म्हणतात. सर, मग जो आपल्याला आकाशाचा रंग निळा दिसतो याच्या मागे सुद्धा रमण इफेक्टचा काही संबंध आहे का? निश्चित. हे जे मी तुम्हाला सांगितलं की प्रकाश, आता आपल्याकडे जो प्रकाश येतो तो कुठून येतो? सूर्याकडून येतो. सूर्याकडून ज्यावेळेस प्रकाश आपल्याकडे येत असताना ज्यावेळेस तो वातावरणामध्ये येतो, कारण आपल्याला माहित आहे सूर्य आहे, सूर्यानंतर वातावरण आहे आणि वातावरणानंतर पृथ्वीकडे तो प्रकाश येत असतो. ज्यावेळेस तो वातावरणात येतो, वातावरणात देखील वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, वेगवेगळे कण आहेत. मग ज्यावेळेस तो सूर्यप्रकाश येतो, सूर्यप्रकाश किरणमध्ये वातावरणामध्ये आल्यानंतर तिथं स्कॅटरिंग त्याचे होते. अच्छा. म्हणजे विकेंद्रीकरण आपण म्हणू शकतो त्याला, हे त्या ठिकाणी होतं. आणि हे स्कॅटरिंग ऑफ लाईट जे होतं त्यामुळं आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सप्तरंग जे आहेत VIBGYOR, त्याच्यामध्ये हा जो निळा रंग आहे त्याचं प्रमाण जास्त असतं जो की त्या ठिकाणी स्कॅटर होतो. अच्छा. आणि स्कॅटर झाल्यामुळं त्या ठिकाणी आकाशाचा रंग हा आपल्याला निळा दिसतो. आता त्याचं थोडक्यात जर सांगायचं झालं तुम्हाला, एखादा प्रयोग विद्यार्थी मित्र देखील या ठिकाणी करू शकतात. एखादा जर पाण्याचा ग्लास आपण भरून घेतला, तो ग्लास ट्रान्सपरंट आहे, काचेचा ग्लास असेल, त्याच्यामध्ये पाणी घेतलं शुद्ध, आणि ज्यावेळेस आपण एखादा लेझर त्याच्यावर पास केलं लाईट, तर ती आरपार निघून जाते. त्याच्यामध्ये थोडं रिफ्लेक्शन असतं पण ते आरपार निघून जाते, सरळ स्ट्रेट दिसते. आपण त्याच्यामध्ये जर आपण चमच्यावर दूध टाकलं आणि ते मिक्स केलं आणि पुन्हा लाईट पास करायचा प्रयत्न केला तर ती स्ट्रेट लाईन आपल्याला दिसत नाही, ती अशी स्प्रेड झालेली दिसते. ह्यालाच म्हणायचं रमण इफेक्ट. आणि हाच इफेक्ट आपल्याला आकाशात पाहायला मिळतो, ज्याच्यामुळं त्याला निळा रंग त्या ठिकाणी भेटतो. आता तो एक प्रश्न साहजिक आहे सर्वांना पडू शकतो की सप्तरंग आहेत
लाईट स्कॅटर झाल्यानंतर 7 रंग त्या ठिकाणी दिसतात. मग 7 रंगापैकी लाल का दिसत नाही, तांबडा का दिसत नाही, किंवा जांभळा का दिसत नाही, ब्ल्यूच का दिसतो? हो. तर याचं कारण आहे की ब्ल्यू कलरची इंटेन्सिटी त्याच्यामध्ये जास्त आहे. जास्त असल्यामुळं तो स्कॅटर त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात होतो आणि तो या सगळ्या कलरवर डॉमिनेट होतो. त्यामुळं आपल्याला आकाश हे निळ्या कलरचं दिसतं, बाकीच्या कलरचं त्या ठिकाणी दिसत नाही. अच्छा. हे प्रामुख्यानं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना देखील कुतूहल असतं की आकाशाचा कलर निळा निळा का का आहे? तर त्याचं प्रमुख कारण आहे हा रमन इफेक्ट. सर, आपली पृथ्वी निळी आहे असं ओळखलं जातं कारण पृथ्वीवर असणारं पाण्याचं प्रमाण आणि त्या पाण्याचा रंग सुद्धा समुद्रातील निळा दिसतो. ह्या पाण्याचा रंग निळा दिसण्यामागं कुठली कारण आहेत? अतिशय चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे हा रमन इफेक्ट जो शोधला गेला, मुळात त्याचंच कारण हे आहे. कारण ज्यावेळेस CV रमन हे परदेशात जात होते, जात असताना त्यांनी पाहिलं की समुद्रात पाण्याचा रंग हा निळा दिसतोय, पण आकाश ज्या निळ्या कलरचं होतं तेवढाच निळा कलर हा पाण्यामध्ये त्यांना दिसला नाही. म्हणजे साधारणतः हा रमन इफेक्टचा शोध लागण्या अगोदर अशी धारणा होती की आकाशाचा रंग हा निळा असतो, त्यामुळंच कदाचित समुद्राचा रंग हा निळा असू शकतो, अशी ही धारणा होती. पण ज्यावेळेस CV रमन यांनी पाहिलं की आकाशाचा रंग हा निळा आहे, पण त्याच्यापेक्षा पाण्याचा रंग हा जास्त निळा आहे. हो. मग जर रिफ्लेक्शन असेल तर तेवढाच निळा दिसायला पाहिजे होता, पण तेवढा तो दिसत नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त दिसतो. याचं कारण काय हे शोधायचा प्रयत्न त्यांनी केला. हे शोधायचा प्रयत्न केल्यानंतर मग ते जे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे त्याच्यावर त्यांनी हा प्रयोग करून बघितला स्कॅटरिंग ऑफ लाईटचा. त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की ज्यावेळेस सूर्यकिरण येत आहेत, सूर्यकिरण पाण्यात पडल्यानंतर त्या ठिकाणी ही जी ब्ल्यू कलरची लाईट आहे ही त्या ठिकाणी स्कॅटर होते. मग ती स्कॅटर झाल्यामुळं समुद्राला कलर हा कसा दिसतोय? ब्ल्यू कलर दिसतो. जसं मी आता उदाहरण तुम्हाला ग्लासच दिलं, त्याच्यामध्ये दूध जर असेल तर आणि तुम्ही ट्रान्सफर केलं तर ते पसरलेली लाईट दिसते. त्या पद्धतीनं हा सूर्यप्रकाश जर समुद्राच्या पाण्यात त्या ठिकाणी पडल्यानंतर ब्ल्यू कलर हा मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आता इथं सुद्धा बऱ्याच जणांचा डोक्यात प्रश्न येतो की VIBG YOR हे जे कलर आहेत, मग यापैकी त्यात ब्ल्यू पण आहे, व्हायलेट पण आहे, रेड आहे, येलो आहे, हे सगळे कलर आहेत. मग हे बाकीचे न दिसता फक्त ब्ल्यूज का दिसतो? तर याचं देखील प्रमुख एक कारण आहे की ज्यावेळेस लाईट हे समुद्राच्या पाण्यात पडल्यानंतर बाकीचे जे कलर आहेत हे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतात, पण हा जो ब्ल्यू कलर आहे हा पूर्णपणे होत नाही, त्यामुळं तो त्या ठिकाणी स्कॅटर होतो आणि स्कॅटर झाल्यामुळं त्याचा जो कलर आहे तो आपल्याला निळा पाहायला मिळतो. त्यामुळं एक साहजिक आहे की आकाश निळं आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी निळा रंग दिसण्याचं आपल्याला वाटू शकतं, पण प्रमुख कारण जे आहे हे रमन इफेक्टच आहे, ज्याच्यामुळं समुद्र हा निळा दिसतो. सर, विज्ञानाविषयी जितकं जाणून घ्यावं तितकी माहिती वाढतच राहील, पण आपल्याला वेळेअभावी मुलाखतीला संपवण्याकडे चालावं लागेल. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, विज्ञान क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना जर करिअर करायचं असेल तर कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? मी मगाशीच ज्या पद्धतीने सांगितलं, विज्ञानात तुम्हाला जर करिअर करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात असतं की पाठ करून विज्ञान शिकायचं, पाठ करून लिहायचं, ही जी कन्सेप्ट आहे परीक्षेत मार्क मिळवण्यापर्यंत उपयोगी ठरू शकते. पण जर तुम्हाला खरंच विज्ञानात यशस्वी व्हायचं आहे, त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तर त्या ठिकाणी ह्या ज्या वैज्ञानिक संकल्पना आहेत त्या समजल्या तर आपल्याला पुढं करिअर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. संशोधनाच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत विज्ञानात, कारण विज्ञानातला मूलभूत संशोधन जे आहे, जर एखादं मूलभूत संशोधन झालं तर त्याचे खूप मोठे परिणाम आपल्याला समाजात पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यावर विद्यार्थ्यांनी भर देणं गरजेचं आहे. आत्ताची जी पिढी आहे आपण पाहतो मार्क्सच्याच पाठीमागं लागलेली, पण मार्क्सच्या पाठीमागं मार्क्स तर हवेत, पण ते मिळवत असताना आपण ज्यासाठी मार्क मिळवतोय त्यासाठी म्हणून त्या संकल्पना देखील त्याच पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे. अगदी. आणि त्या संकल्पना जर समजून घ्यायच्या असतील तर निश्चित सगळ्यात महत्त्वाचं त्या विद्यार्थ्याकडे क्युरियोसिटी असली पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे, ऑब्झर्वेशन स्किल्स असल्या पाहिजेत, जेणेकरून त्याच्या माध्यमातून हे का होतं हे प्रश्न पडत गेले पाहिजेत आणि त्याचं उत्तर
शोधण्याची जिज्ञासा आपण तिथं ठेवली, ती कन्सेप्ट समजून घ्यायची जिज्ञासा आपण ठेवली, तर विज्ञानाच्या संकल्पना व्यवस्थित पद्धतीनं लक्षात राहतात आणि त्या लाईफ लाँग त्या ठिकाणी आपण लक्षात देखील ठेवू शकतो. हा बदल अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये केला तर निश्चित चांगल्या पद्धतीनं विज्ञान त्या ठिकाणी लक्षात राहू शकतं. अगदी खरं आहे. जसं की आपण सांगितलं मार्काविषयी, तर विद्यार्थ्यांनी परीक्षेपुरता अभ्यास न करता मास्टरी हासिल करण्यासाठी अभ्यास करायला हवा. निश्चितच. सर, आज सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. प्रत्येकाच्या जवळ सोशल मीडिया उपलब्ध आहे. तर या सोशल मीडियाचा आणि हे डिजिटल तंत्रज्ञान जे वाढलेलं आहे त्याचा युवकांच्या आणि समाज जीवनाच्या वैज्ञानिक विचारसरणीमध्ये काही बदल झाले आहेत का? या बाबतीत जर आपण समाजात पाहिलं तर दोन्ही पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी प्रभाव समाजात पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या वापरामुळं निश्चित ज्या वैज्ञानिक संकल्पना आहेत किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो समाजाचा सुधारण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात एक रिसोर्स उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत सहजासहजी ह्या वैज्ञानिक संकल्पना असतील किंवा दृष्टिकोन असेल तो पोचवण्याची मदत झालेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण पाहतो आज बरेचसे जण सोशल मीडियावरती असे प्रयत्न देखील करतात की याच्या मागच्या संकल्पना काय आहेत, त्याची वैज्ञानिक संकल्पना काय आहे आणि आपले समज गैरसमज याच्या बाबतीत काय आहेत याच्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आपल्याला व्हिडिओज असतील पाहायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून निश्चित खूप चांगला फरक हा समाज जीवनावर देखील पडतोय, कारण त्याचे व्ह्यूवर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि सहजतेनं हे समाजापर्यंत पोहोचायचं माध्यम आज तयार झाले. त्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाचा सुधारण्यासाठी सोशल मीडियाचा सध्या खूप मोठा रोल त्या ठिकाणी होतोय. पण त्याच्याबरोबरच आता हे शेवटी नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि समाज कशा पद्धतीनं घेतोय, दुसरा जो आपण काय घ्यायचं त्याच्यातून हे ठरवलं पाहिजे. कारण आपल्याला जर त्यातून समजत असेल की योग्य कुठलं आहे आणि अयोग्य कुठलं आहे, निश्चित अयोग्य गोष्टीतून काही ठिकाणी जे प्रोपोगंडा राबवले जात आहेत किंवा चुकीच्या गोष्टी पण त्या ठिकाणाहून सोशल मीडियामधून येत आहेत ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी असत नाही, ती देखील दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून चांगलं काय आणि वाईट काय, काय घेतलं पाहिजे हे तरुण पिढी आहे खास करून हे समजून घेणं गरजेचं आहे आणि काही वेळेस सत्यता देखील पडताळून घेणं त्यामागची हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण झालेल्या पाहायला मिळतात, पण त्याच्यातून प्रामुख्यानं खूप चांगला इम्पॅक्ट हा समाजावर झाला आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसेंदिवस वाढत चाललेला आपल्याला समाजात त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सर, आत्ता आपण बघतोय की AI, कृत्रिम बुद्धिमत्ता याकडे पूर्ण देशाचंच नाही तर सगळ्या विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. मग याबद्दल आपलं मत काय आणि याचा विज्ञान शिक्षणावर कसा परिणाम होईल? कृत्रिम बुद्धिमत्ता हे आता खूप मोठं एक साधन सर्वांना उपलब्ध झालेलं आहे. कारण शेवटी जगात जी काही माहिती आहे, जो काही डाटा आहे, त्या डाटावर आधारित ही कृत्रिम बुद्धिमत्ता तयार झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एक विदिन सेकंद कुठल्याही बाबतीतली आपण माहिती मागितली, ड्राफ्टिंग असेल ते असेल किंवा विविध प्रकारचे व्हिडिओज देखील आपण पाहतोय, AIच्या माध्यमातून आज सोय उपलब्ध झालेली आहे. हे एक आविष्कार मी तर म्हणतो हा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून माहिती ही आपल्याला उपलब्ध होते. आता यामध्ये हे जरी असलं तरी शेवटी जी काही माहिती उपलब्ध आहे त्याच्यावरून ती कृत्रिम बुद्धिमत्ता चालणार आहे. शेवटी ती तयार कुणी केलेली आहे, ती मानवानंच केलेली आहे. त्यामुळे त्यात जे व्हॅल्यूज आहेत, मोरल्स आहेत, ह्या पुढं ठेवून जर त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील तर निश्चित त्याचा खूप चांगला आपल्याला इफेक्ट हा झालेला पाहायला मिळेल. आता यात जर शिक्षणात जर तुम्ही म्हणाल तर शिक्षणात निश्चितच क्रांती AIच्या माध्यमातून घडणार आहे. मी तर म्हणतो AI हे काही शिक्षकाला बदलणारं साधन नाही किंवा शिक्षकाला पर्याय म्हणून येणारं साधन नाही असं कुणीही समजायचं कारण नाही की ते शिक्षकाला बदलू शकतात. कारण शिक्षक ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याला हाताळतो, विद्यार्थ्याच्या भावना समजून घेऊन त्याला त्या सगळ्या गोष्टी करू शकतो, त्या अर्थात AIच्या माध्यमातून होणार नाही. पण जो शिक्षक AIला सोबत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करेल, म्हणजे जो AI त्याला पूर्णपणे समजलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आपले विषय आहे तो विषय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल, तो शिक्षक निश्चित आजपर्यंत जे शिक्षण क्षेत्रात बदल घडलेले नव्हते ते बदल घडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये याच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. एवढं पोटेन्शियल ह्या AIमध्ये आहे. कारण आज पाहतो स्टँडर्ड स्टडी मटेरियल असेल,
वेगवेगळ्या कन्सेप्टच्या व्हिडिओज आपण त्या AI च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो. किंवा AI सपोर्टेड रोबोट आलेले आहेत, इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आलेले आहेत, हो. ज्याच्या माध्यमातून ज्या किचकट वैज्ञानिक संकल्पना असतील किंवा संकल्पना असतील, ज्या सहजासहजी विद्यार्थ्याला आपण समजून देऊ शकत नव्हतो, आता एक तुमच्याकडे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे की त्याच्या माध्यमातून सहजासहजी त्या संकल्पना आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. त्यामुळं AI ला निगेटिव्ह घेण्यापेक्षा, कारण आता तुम्ही पाहिलं पहिलीच्या मुलापासून AI माहीत झाला आहे, हो. साधारण ते वापरायचं प्रमाण देखील वाढत. महाविद्यालयामध्ये तर सध्या खूप मोठी क्रेज त्याची आहे. अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये जी लोक कामं करतात त्यांच्यामध्ये सुद्धा खूप कामं सोयीस्कर विदिन सेकंद टास्क दिली की तो AI करून देतोय. म्हणजे असे हे प्रवाह आत्ता आलेले आहेत. त्यामुळे त्याला आपण बाजूला तर ठेवू शकत नाही. तर त्याचं पोटेन्शियल वापरून कशा पद्धतीनं आणखीन चांगल्या पद्धतीनं आपला समाज घडवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि निश्चित याच्या माध्यमातून खूप चांगले रिझल्ट देखील आपल्याला भेटू शकतात जर ते आपण चांगल्या कामासाठी वापरलं तर. अगदी खरं आहे. सर, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, तर श्रोत्यांशी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संवाद साधला त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं, संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचा या ठिकाणी आभारी आहे. थँक्यू.